विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा गडंतर येण्याची शक्यता आहे। या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आर्थिक मदत केली जाते त्याच महिलांची नावे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये देखील आहेत। अशा 8 लाख महिलांना आता दरमहा 1500 ऐवजी केवळ 500 रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे। या संबंधीच्या माहितीनुसार या योजनेतील लाभार्थ्यांना सरकारच्या 2 योजनांचा एकाच वेळी लाभ घेता येणार नाही। त्यामुळे आता या महिलांचे पैसे कमी होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली। दुसरीकडे राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अत्यंत सावध उत्तर दिले। शासन निर्णयात सुधारणा झाल्यावर ही बाब साऱ्यांना कळेल, वेबसाईटवर याचा उल्लेख होईल, त्यानंतरच यावर प्रश्न विचारणे आणि बोलणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले। नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे। या महिलांना याच महिन्यापासून दरमहा 1,500 रुपये ऐवजी 500 रुपये मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेतील नियमानुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही। नमो शेतकरी योजनेत महिलांना 6,000 रुपये वर्षाला मिळतात। तसेच केंद्र सरकारकडून देखील पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळतात। म्हणजेच या महिलांना शासकीय योजनेच्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये मिळत आहे। त्यामुळे आता या महिलांना वर्षाला केवळ 6,000 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे। केंद्र सरकारने किसान सन्मान योजना सुरू केली होती, त्यानंतर आता त्याच धर्तीवर 2023मध्ये महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्र नमो महासन्मान योजना सुरू केली होती। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 टप्प्यात वार्षिक 6,000 रुपयांची मदत केली जाते। म्हणजे 4 महिन्याला 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात, तर केंद्र सरकारचे 6,000 असे 12,000 रुपये या महिलांना मिळतात। त्यामुळे अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे केवळ वर्षाला 6,000 रुपये मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये केव्हा होणार, यावर मंत्री आशिष जायस्वाल पुढे म्हणाले की सरकारचे उत्पन्न दरवर्षी वाढते, तेव्हा तरतूद ही वाढवली जाते। सरकारचे उत्पन्न वाढले की इतर योजनांचे लाभार्थी नमो शेतकरी, संजय गांधी निराधार योजना यांची टप्प्याटप्प्याने पूर्तता करू। आम्ही असंख्य योजना आणल्या, इतिहासात याची नोंद होईल। आपला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे। आर्थिक शिस्त पाळली की सर्वांच्या मागण्या पूर्ण होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।